सलाम नमस्ते, मी अशोक बस्ते. आपण आलो आता तपोवन कॉर्नर आहे, त्याच्या समोरच आहे जेटी टायर, त्याच्या बाजूलाच आहे तुळजाभवानी वडापाव सेंटर. तिथे खूपच फेमस आहे मूग भजी. कशी बनते ते बघूया. तुम्ही बघत आहात तुळजाभवानी स्पेशल तपोवन कॉर्नरला खूपच फेमस आहे मूग भजी करता. चला दादांशी बातचीत करूया. दादा आपले नाव काय? आपल्या इथे मूग भजी खूपच फेमस आहे तपोवन कॉर्नरला. तर आपली मूग भजीची प्राइस किती? 35 रुपये प्लेट. 35 रुपये प्लेट. आणि अजून नाश्त्याचे कोणकोणते प्रकार आहे? मूग भजी, वडापाव आणि चहा. वडापाव किती रुपयाला असतो? वडापाव 18 रुपये आणि चहा 10 रुपये. आणि बटाटा भजी? बटाटा भजी 30 रुपये. 30 रुपये प्लेट आहे. आणि तुमचा इथला तुळजाभवानीचा टायमिंग काय असतो? सकाळी 8 ते 3. 8 ते 3 वाजेपर्यंत. आणि इथला ॲड्रेस काय आहे? तपोवन कॉर्नर, पंचवटी कॉलेज समोर टायर शेजार. फेमस मूग भजी स्पेशलिस्ट. यांची परंपरा आली. याचे वडील, नंतर ही मुलं आणि प्रामाणिक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रामाणिक कामं करतात. क्वांटिटी क्वालिटी सगळ्यात सुंदर. या आमच्याकडं कधीतरी खायला तुम्ही आनंद घ्या, आम्ही आनंद घेऊ. येथील मूग भजी कशी वाटते? एकदम सुपर आहे. एक बार खाओगे तो बार बार आओगे. हे सुद्धा नाही. गरमागरम मूग भजी प्लेट लावताय. सोबत 2 चटणी, गोड चटणी, तिखट चटणी, मूग भजी आणि सोबतच हिरवी मिरची. आणि नाशिक करता गरमागरम मूग भजीचा स्वाद घेतात. खूपच फेमस आहे तपोवन कॉर्नरला. आहे बघा, तुम्ही बघू शकता. मस्त मूग भजी दिली, त्याच्यासोबत हिरवी मिरची, तसेच मस्त तळलेली मिरची, सोबत चटणी आणि गोड चटणी. चला येथील मूग भजीचा स्वाद घेऊया. हे बघा, मस्त आपण आता मूग भजी चटणी सोबत ट्राय करूया. भाई गरमागरम मूग भजी आहे आणि सोबतच मस्त इकडे बघू शकता हिरवी मिरची दिली. कुरकुरीत असली मूग भजी आणि इकडे मस्त तळलेली सुकी मिरची. इकडे तसे गोड चटणी दिली. हे बघा, गोड चटणी. मित्रांनो, मूग भजीबद्दल सांगायचं तर माझं सकाळी एकदम दिल खुश होऊन गेले. जेव्हा पण मी सकाळी तपोवन कॉर्नर येथून जात असतो तर मला पहिले आठवण येते तुळजाभवानीची मूग भजीची. मी तर ट्राय करतो. तुम्ही पण तपोवन कॉर्नरला आले, जीटी टायरच्या बाजूला समोरच आहे पंचवटी कॉलेज, त्याच्या इकडे आले तर तुळजाभवानीतील मूग भजी जरूर ट्राय करा. फक्त 35 रुपये ते. वडापाव 18 रुपयाला आहे, चहा 10 रुपये. आणि तसेच लागला स्पेशली परत लागला आपल्याला पाव, तर फक्त पाव 5 रुपयामध्ये. तसेच अशोक बस्ते यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि विसरू नका तपोवन कॉर्नरला आले तर तुळजाभवानीतील मूग भजी जरूर ट्राय. लाल आणि गोड चटणी ना, सोबतच हिरवी मिरची. आणि येथील वडापाव मूग भजी कशी वाटते? खूप छान, एक नंबर आहे. मूग भजी स्पेशल आहे त्यांची. वडापाव बी भारी आहे. वडापाव आणि एकदम भारी असतो. मूग भजी कशी वाटते? चांगलं वाटतं.